नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये। आज तुमच्यासोबत टिफिन रेसिपी नाही तर उपवास सोडण्यासाठी काल जे पदार्थ बनवले होते ते शेअर करते। अगदी वेगळ्या पद्धतीने खीर बनवली होती। यामध्ये साखरेचा वापर मी केलेला नाही। खीर बनवण्यासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने 5 चमचे इतके इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून ते भिजत ठेवले। त्यामध्ये 6-7 काजू सुद्धा मी इथे भिजत ठेवले आणि बटाटे सुद्धा इथे उकडायला ठेवते। 4 मध्यम आकाराची बटाटे घेतली आहेत। तोवर आता भाजीसाठी लागणारा कांदा टोमॅटो मी इथे कट करून घेते। 2 मीडियम साइजचे कांदे आणि 2 मध्यम आकाराचे बघा मी इथे टोमॅटो घेतलेत। अगदी बारीक असे आपल्याला इथे दोन्ही पण चिरून घ्यायचेत। एकदा अशा पद्धतीने ही बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा। अगदी चविष्ट होते। पुरी सोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी बाहेर ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते ना, तशीच होते। मी इथे 2 चमचे भर तेल घातलं। त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे। 1 तेजपान, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरवी वेलची यामध्ये घातली आहे। 1 चमचा भर जिरं घालायचं। 2 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून यामध्ये घातल्या आणि आता कांदा घालायचा। कांदा थोडासा परतवून घेतला की त्यानंतर यात आता आलं लसूणची पेस्ट सुद्धा टाकून घ्यायची। तीही मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायची। आता यात काही मसाले घालायचे। 1 चमचा भर लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर व अर्धा चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातले। याने भाजीला रंग छान येईल। मसाले आता तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेतले। अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घातला आणि आता टोमॅटो घालायचा। टोमॅटोवर थोडंसं मीठ घातलं। 1 चमचा भर मी इथे मीठ घालते। व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि अगदी 2 चमचे यामध्ये आता पाणी घालायचं, कारण आपल्याला इथे टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे। झाकण ठेवून टोमॅटो कमी आचेवर व्यवस्थित शिजवून घेऊयात। पाणी घातल्यामुळे काय होईल ना की मसाले जळणार नाहीत। आता बटाटे सुद्धा व्यवस्थित उकडली आहेत। त्याचं वरचं साल इथे काढून घेऊयात। एकदा मध्ये झाकण काढून व्यवस्थित हलवून घ्यायचं। टोमॅटो अजून पूर्णपणे शिजलेले नाहीयेत। मग पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि अजून थोडं 2-3 मिनिटं त्याला वाफ येऊ द्यायची। तोवर आता मी इथे बटाटे कापून घेते। 2 बटाटे आपल्याला अशा पद्धतीने त्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आणि 2 बटाटे तसेच ठेवायचे। आता बघा टोमॅटो हा व्यवस्थित शिजला गेलाय। पळीच्या सहाय्याने तो चांगला मॅश करून घ्यायचा। टोमॅटो चांगला शिजू द्यायचा, त्यानंतरच यामध्ये बटाटे घालायचे। आता 2 बटाटे जे आपण उरवून ठेवले होते ते अशा पद्धतीने हाताने कुस्करून घालायचे। असं केल्यामुळे काय होईल की भाजीला दाटसरपणा छान येतो आणि भाजी चवीलाही खूप छान होते। आता कढीपत्ता टाकायचा माझा इथे राहिला होता म्हणून मी आत्ता घातलाय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यात आता गरजेनुसार गरम पाणी करून घालायचं। पाणी हे गरम करूनच घालायचं, त्याने भाजीला चव छान येते। यावर आता झाकण ठेवलं आणि मीडियम फ्लेमवर एक 4-5 मिनिटं भाजी छान उकळून घ्यायची। तोवर आता मी इथे पुरीसाठी लागणारी कणिक भिजवून घेते। गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचाभर तेल घालून तेल छान पिठाला चोळून घेतलं आणि थोडं पाणी घालत घट्टसर कणिक मळून घ्यायची। चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर अशी आपल्याला ही पुरीसाठी कणिक हवी आहे आणि 10 ते 15 मिनिटं फक्त आपल्याला ही कणिक झाकून ठेवायची आहे आणि कणिक ही घट्टसरच भिजवायची। जर कणिक पातळ झाली तर पुरी तेल जास्त पिते। 4-5 मिनिटं झाली आहेत। भाजी सुद्धा व्यवस्थित उकळली आहे। आता त्यावरचं झाकण काढून भाजी पुन्हा एक 4-5 मिनिटं उकळून घेतली। बघू शकता मस्तच अशी आपली ही बटाट्याची पुरीसोबत खाल्ली जाणारी भाजी तयार झाली। त्यामध्ये आता सर्वात शेवटी 1 चमचाभर कसुरी मेथी हातावर क्रश करून घालायची आणि कोथिंबीर घातली। कसुरी मेथी अवश्य घाला, त्याने भाजीला टेस्ट छान येते। एकदा व्यवस्थित मिक्स करून आता भाजी आपली इथे तयार झाली आहे। आता आपण खीर बनवायला घेऊयात। साखरेचा वापर न करता आज ही तांदळाची खीर बनवतोय। अगदी चविष्ट होते, दिसायला सुद्धा खूप भन्नाट दिसते। बघू शकता तुम्ही। मी इथे इंडियाचं नंबर 1 ब्रँड असलेलं द इंडस व्हॅली यांच्याकडून ही ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलची कढई मागवली आहे। छान असं हेवी बॉटम आहे, सोबतच 100% टॉक्सिन फ्री आहे आणि वर्सॅटाईल आहे। वर्सॅटाईल का म्हणते तर तुम्ही ही कढई गॅसवर तसंच इंडक्शनवर सुद्धा वापरू शकता। मल्टीपर्पज आहे आणि त्यासोबत 110 रुपयांचा हा स्पॅच्युला सुद्धा फ्रीमध्ये मिळाला आहे।
जर तुम्हाला सुद्धा ही कढई ऑर्डर करायची असेल तर फॅमिली रेसिपी हा कोड तुम्ही यूज केला तर एक्स्ट्रा 12% तुम्हाला सुद्धा सूट मिळेल। स्क्रीनवर फॅमिली रेसिपी हा कोड दिसतोय, हा कोड यूज करून तुम्ही ही कढई ऑर्डर करू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। हेवी बॉटम असल्यामुळे कुठलाही पदार्थ करपण्याची किंवा जळण्याची शक्यता नाही आहे। चला तर मग आता ह्याच कढईमध्ये आपण खीर बनवायला घेऊयात। 1 लिटरभर मी दूध गरम करत ठेवलंय। तांदूळ सुद्धा आपले इथे व्यवस्थित भिजलेत, अर्धा तास झालाय। त्यातले पाणी मी इथे काढून घेतलं आणि आता मिक्सरला फिरवून घेऊयात। मिक्सर चालू बंद करत भरडसर असे मी हे तांदूळ इथे वाटून घेतले। सोबतच काजू सुद्धा बारीक करून घेतलेत। 2 चमचे भर साजूक तूप घातलं। त्यामध्ये आता ही तांदळाची भरड घालायची आणि मध्यम आचेवर छान 4-5 मिनिटं एकसारखं हलवत हे तांदूळ व्यवस्थित परतवून घ्यायचे। तांदूळ तुपामध्ये छान भाजले गेली की खीर चवीला छान होते। बघू शकता छान हलकासा रंग इथे बदललाय। 4-5 मिनिटांनंतर दूध देखील इथे उकळलं होतं। आता ते गरम दूध यामध्ये मी टाकून घेतलं आणि त्या दुधाच्या पातेल्यामध्येच अगदी थोडंसं पाणी घातलं आणि थोडंसं ते विसळून यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे पातेल्याला लागलेलं थोडंफार दूध ते सुद्धा वाया जाणार नाही। आता आपण ही खीर साखर न वापरता गुळापासून बनवणार आहोत, तरी सुद्धा खीर फुटणार सुद्धा नाही। त्यासाठी एक खास ट्रिक सांगितली आहे। मध्यम आचेवर 15 मिनिटं आधेमध्ये हलवत आपल्याला हे तांदूळ छान शिजवून घ्यायचे। त्याच्या कडेला जी साय जमा झालेली असते ती या स्पॅच्युलाने अगदी व्यवस्थित मी इथे काढून घेतली आणि बघू शकता इथे व्यवस्थित तांदूळ शिजलेत आणि दूध सुद्धा इथे आटलंय। मी थोडंसं इथे 5 मिनिटं बाजूला गेले होते तर खीर ही ओतू गेली आहे। हे बघा मस्तच अशी आपली ही खीर आता इथे तयार झाली आहे। मी आता ती दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते, पण तो गॅस बंद आहे। आता एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्यामध्ये हा गूळ टाकून घ्यायचा, बारीक चिरलेला गूळ। पोहे खाण्याच्या चमच्याने म्हटला तर 9 ते 10 चमचे इतका हा गूळ आहे। आता हाय फ्लेमवरच तो गूळ आपल्याला इथे वितळवून घ्यायचा आहे आणि सोबतच खीर सुद्धा थोडीशी कोमट करून घ्यायची, म्हणून ती अधेमध्ये चमच्याने हलवून घ्यायची आणि यामध्ये वेलची जायफळची पूड घातली, तीही मिक्स करून घ्यायची आहे। गूळ वितळला की गॅस लगेच बंद करायचा आणि तयार करून घेतलेलं हे गुळाचं पाणी आता आपल्याला ह्या खिरीमध्ये टाकून घ्यायचंय, पण ते चाळून घ्यायचं, म्हणजे गुळामध्ये काही कचरा असेल तर तो पण निघून जाईल। आणि व्यवस्थित आता ही खीर मिक्स करून घेऊयात। पण लक्षात ठेवा खीर ही कोमट झाली की त्यानंतरच गुळाचं पाणी त्यामध्ये घालायचं ना। जर तुम्ही खीर गरम असतानाच गुळाचं पाणी घातलं तर खीर फुटण्याची शक्यता असते, म्हणून कोमट झाल्यानंतरच ते घालायचं। ही टीप नक्की लक्षात ठेवा। व्यवस्थित मिक्स करून घेतले। बघू शकता खिरीला रंग काय मस्त आलाय आणि मस्त अशी दाटसर अशी मलाईदार आपली ही तांदळाची खीर तयार झाली। वरून थोडेसे पिस्त्याचे काप घातले आणि काजू आपण सुरुवातीलाच वाटून यामध्ये घातले होते। जर तुम्हाला अजून ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ते थोडेसे हलके तुपामध्ये परतवून घ्या आणि ते यामध्ये तुम्ही घालू शकतात। आता आपण पुरी लाटायला घेऊयात। कणिक एक 15 मिनिटं छान व्यवस्थित मुरली गेली आहे। थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायची। त्याच्या आता आपण चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा मी इथे घेतलाय आणि त्याच्या आता छोट्या आकारामध्ये लाट्या करून घेऊयात। अशा पद्धतीने चपाती लाटण्यासाठी तुम्ही जेवढा गोळा घेत असणार तेवढा घेऊन याच्या लाट्या करून घ्यायच्या। असं केल्याने काय होतं की आपल्याला अंदाज पण येतो, कारण कोण किती पोळ्या खातं ते यावरून आपल्या लक्षात येतं। म्हणून आता छोट्या लाट्या करून आता मी ह्या पुऱ्या इथे लाटून घेते। अगदी थोडंसं तेल लावायचं आणि पातळसर अशी मी ही पुरी इथे लाटून घेतली। खूप जास्त पातळ देखील नाही, मध्यम जाडीची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। एक 5-6 पुऱ्या लाटून झाल्या की त्या लगेच तळायला घ्यायच्या। सर्व पुऱ्या एकाच वेळी लाटून ठेवल्या आणि मग तळायला घेतल्या असं करायचं नाही, कारण पुरीचा ते वरचा भाग कोरडा होतो आणि त्यामुळे सुद्धा पुरी तेल जास्त पिते। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरच आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे। पुरी तेलात सोडली की ती छान मस्त अशी फुगून येते। छान फुगली की त्यानंतर दुसरी बाजू पलटवून घ्यायची आणि त्यानंतर ती वरची बाजू सुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आणि लगेच पुरी तेलातून बाहेर काढायची। जास्त वेळ पुरी तेलामध्ये उलटपालट करायची नाही। जर जास्त वेळा पुरी तेलामध्ये उलटपालट केली तरी सुद्धा ती तेल जास्त पिते। बघू शकता मस्त अशा टम्म फुगल्या आहेत सर्वच पुऱ्या।
एक 5-6 पुऱ्या मी इथे लाटून घेतल्या आणि त्या लगेचच तळायला घेतल्या आहेत। जर कोणी मदतीला असेल तर एकाने लाटायला घ्यायचं आणि एकाने तळायला घ्यायची। मस्तच अशा आपल्या ह्या पुऱ्या सुद्धा इथे तयार झाल्यात। आता बाकीच्या सर्व पुऱ्या मी इथे करून घेते। जर तुम्हाला सुद्धा ही कढई ऑर्डर करायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि फॅमिली रेसिपी हा कोड नक्की यूज करा, म्हणजे एक्स्ट्रा 12% सूट तुम्हाला यावर मिळेल। आता भाजी सुद्धा बघा आपली इथे मस्त झाली आहे, तरी मस्त आली भाजीला। एकदा अशा पद्धतीने ही पुरी सोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून बघा। आता ताट वाढायला घेऊयात। गुळ घातला आहे तरी सुद्धा खीर कुठेही फुटलेली नाही, म्हणून सांगितलेली टीप लक्षात ठेवा आणि मगच ही गुळाची खीर बनवा, एक नंबर तयार होईल। मस्तच पुरी सोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी आणि त्यासोबत गरमागरम अशा पुऱ्या, एक नंबर बेत झाला होता। कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।